योग दिनानिमित्त मालेगावमध्ये उत्साहात योग सत्राचे आयोजन। आरोग्य, शांती आणि आनंदाचा मंत्र सर्वत्र दुमदुमला। प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालेगाव शहरात मोठ्या उत्साहात योग सत्राचे आयोजन करण्यात आले। योग, आरोग्य, शांती आणि आनंदाचा मार्ग या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या पावन दिवशी मालेगाव येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत योगप्रती आपली निष्ठा आणि जागरूकता व्यक्त केली आहे। शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे याचे प्रत्यक्ष दर्शन या सत्रात घडले। 2015 पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मान्यतेने योग दिन जगभरात साजरा केला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात योग दिनाची संकल्पना मांडली होती, ज्याला 177 देशांचा भरभरून पाठिंबा लाभला। ही बाब भारतीय संस्कृतीच्या जागतिक महत्त्वाचे प्रतीक मानली जाते। या विशेष दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून ती एक जीवनशैली आहे। ती आरोग्य, आत्मशांती आणि पर्यावरणाशी नातं जोडणारी आहे। शाळांमध्ये योगाचे शिक्षण नियमितपणे देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, त्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत। श्री भुसे यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करून आपण एक सशक्त, सुसंस्कृत आणि आरोग्यपूर्ण समाज घडवू शकतो। योग धर्म, जात, भाषा या सर्व सीमांपलीकडे जात मानवतेचा मार्ग दर्शवितो। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे अनेक स्वयंसेवक, स्थानिक संस्था आणि शालेय प्रतिनिधींचा मोलाचा सहभाग होता। योग दिनाचा मुख्य संदेश नियमित योगाभ्यासातून निरोगी शरीर, शांत चित्त आणि आनंदी जीवन मालेगाव वासियांच्या मनात रुजल्याचे हे कार्यक्रमातून स्पष्ट झाले। मला वाटतं की आपल्या देशाच्या भारतीय काही संस्कृती आहे, त्यापैकीच योगा आणि या योगाला जगाच्या पाठीवरचं एक प्रतिष्ठा आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून याला स्थान मिळालेलं आहे। आज संपूर्ण जगामध्ये योगा दिवस साजरा केला जातो आहे। या निमित्ताने आदरणीय दीदींच्या नेतृत्वाखाली आजचा आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी आपल्या सर्वांना या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तुमच्या धाकाने आम्हाला लवकर उठावं लागलं आज, नाहीतर आमची सायंकाळ रात्री 12 वाजता होते आणि रात्री 2-3 वाजता आमची रात्र सुरू होते। मला वाटतं की या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी योगा अतिशय महत्त्वाचा आहे। मी दादा भुसेला पण सांगू इच्छितो की भाषण करण्यापेक्षा कृती कर। मला वाटतं की प्रत्यक्ष योगा करणं आजच्या या दिवसाचं प्रमुख आपलं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं नियमितपणा कसा ठेवता येईल या दृष्टिकोनात पण आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागेल। आज अनेक ठिकाणी योगाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत, आपल्या मालेगावमध्ये पण। तर या सर्वांना मी या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळामध्ये यासाठी जर आपल्या मालेगावमध्ये काही सुविधा करण्याची आवश्यकता असेल तर त्या सुविधा त्या ठिकाणी केल्या जातील। जास्त बोलणं काही उचित नाही। एखादा शब्द जर बोलला गेला तर मग लगेच शिक्षण मंत्र्यांनी असं बोललं। आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो, शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।